श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 2 मार्च 2026 वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत होळी. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील हुताशनी पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. होळी पौर्णिमेचा दिवस धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. शास्त्र सांगते की या दिवशी होळी पेटवून तिची विधिवत पूजा केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते, कुटुंबातील सदस्य सुखी राहतात. होलिका माता तुमच्या जीवनातील सर्व कष्टांचे निवारण या दिवशी करत असते आणि म्हणून या दिवशी संध्याकाळी होळीची पूजा करावी. कारण होळीत मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. म्हणजेच वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण होळी हा सण साजरा करत असतो. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. त्याचबरोबर होळीच्या दुसऱ्या दिवशी आपण धुलीवंदन साजरे करत असतो. एकमेकांना रंग लावून आपले जुने रुसवे फुगवे विसरून आपण एकत्र येऊन धुलीवंदन हा सण साजरा करत असतो. होळीचा दिवस म्हणजे आपल्या जीवनातील सर्व संकट, अडचणी, दारिद्र्य, नकारात्मकता दूर करण्याचा दिवस आहे आणि म्हणून या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या सोमवार होळीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. आपल्या मुलांवरून तुम्हाला एक वस्तू आहेत जी उतरून टाकायची आहेत. यामुळे मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होऊन प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होईल. अभ्यासात भरभरून प्रगती, नोकरीत यश मिळेल. तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला मुलांवरून उतरून टाकायच्या आहेत, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या होळीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून ते अगदी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहेत आणि हे दोन्ही उपाय तुम्हाला उद्या होळीलाच संध्याकाळी करायचे आहेत. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे होळीचे महत्त्व म्हणजे वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण साजरा करत असतो. होळीमध्ये आपले वाईट विचार, नकारात्मकता, वाईट शक्ती, नजरबाधा ही जळून खाक व्हावी यासाठी होळी हा सण साजरा केला जातो आणि होळीचं शास्त्रामागे सुद्धा हेच महत्त्व सांगितलं गेलं आहे. आणि म्हणूनच आपल्या मुलांचे सगळे विघ्न, दोष, अडचणी, संकटसुद्धा या होळीमध्ये जळून राख व्हावी, जेणेकरून आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल आणि मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या देखील या उपायाने पूर्ण होतील. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही तुमच्या घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करू शकता. जर तुमच्या घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल, सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल किंवा तुमची मुलं सतत आजारी पडत असेल, त्यांना सतत बाहेरची नजर बाधा होत असेल, नजर दोष लागत असेल. आता बघा, बऱ्याच वेळा नजर बाधा किंवा नजर दोष जी आहे तर ती बाहेरच्याच लोकांची लागते का? तर नाही, घरातल्या सदस्यांची नजरसुद्धा आपल्या मुलांना खूप पटकन लागत असते आणि यामुळे सुद्धा मुलांच्या जीवनामध्ये काही समस्या ज्या आहेत तर त्या यायला सुरुवात होतात. किंवा तुमच्या घरामध्ये शिक्षण घेणारी मुलं असेल, त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल, त्यांना अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा काही कालांतरापूर्वी जर तुमची मुलं हुशार होती परंतु आता त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही, त्यांचं मन दुसरीकडेच कुठेतरी लागत आहे, तर यासारख्या समस्या ज्या आहे ना त्या कुठेतरी कमी होण्यासाठी हा जो उपाय आहे तर हा आपल्याला करायचा आहे.
बऱ्याच वेळा असंही होतं की आपल्या घरामध्ये भरपूर शिकलेले मुलं मुली असतात, परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही, नोकरीमुळे त्यांना काही अडचणी येत असतात. तर यासारख्या समस्यासुद्धा या उपायाने दूर होत असतात. जर मुलांचे ग्रह हे कमकुवत असेल किंवा मुलांना काही बाधा झालेली असेल, तर मुलांना सतत अपयश जे आहे तर ते मिळत असतं आणि तीच मुलांची बाधा जी आहे तर ती दूर करण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो होळीच्या दिवशी करणार आहे. जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना, हा उपाय फक्त आपण वर्षातून एकदाच करू शकतो, तो म्हणजे होळीच्या दिवशी. म्हणून प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे. आता पहिला उपाय जो आहे तर तो तुम्हाला करण्यासाठी एक मूठभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ आपल्या मुलांवरून फक्त आपल्याला 7 वेळा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचे आहेत. काळे तीळ जे असतात ना, ते नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात आणि म्हणून हे मूठभर काळे तीळ आपल्याला मुलांवरून उतरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर हे काळे तीळ तुम्हाला होळीमध्ये दहन करायचे आहेत. जिथे कुठे पेटती होळी आहे तिथे जाऊन ते तुम्हाला होळीमध्ये दहन करायचे आहे. आता तुमच्या घरामध्ये जर 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे काळे तीळ घ्यायचे आहेत. एका मुलावरून तुम्ही काळे तीळ उतरवल्यानंतर ना ते पुन्हा दुसऱ्या मुलासाठी तुम्ही चुकूनही वापरू नका. 2 मुलं असतील तर मग काय करायचं, एका मुलावरून उतरवल्यानंतर ना एका प्लेटमध्ये टाकायचे आहेत. दुसरे नवीन काळे तीळ घ्यायचे आहेत, आपल्या दुसऱ्या मुलावरून उतरवायचे आहेत आणि ते सुद्धा त्या प्लेटमध्ये टाकायचे आहेत आणि यानंतर तुम्ही ते सर्व होळीमध्ये दहन करू शकता. आता जर तुमचा मुलगा किंवा मुलगी ही बाहेरगावी शिकायला असेल तर मग अशा वेळी काय करायचं, मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्ही उतरवून घेऊ शकता किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करा आणि तिथून तुम्ही उतरवले तरीसुद्धा चालेल. आणि जेव्हा तुम्ही हे काळे तीळ होळीमध्ये अर्पण करणार आहे तेव्हा होलिका मातेला मनोभावे प्रार्थना करायची आहेत. माझ्या मुलांचे दोष, संकट, विघ्न जे आहे तर ते सर्व काही दूर होऊ दे, मुलांना उदंड आयुष्य मिळू दे, उत्तम आरोग्य लाभू दे, त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे, अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर होळीची थोडीशी राख जी असते ना, गोवऱ्यांची राख असते बघा, तर ती तुम्हाला मुलांच्या कपड्यावरती आवर्जून लावायची आहेत. या होळीच्या राखीमध्ये साक्षात दैवी शक्ती असते, त्यामुळे होळीच्या राखेचे सुद्धा अनेक प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात. यानंतर दुसरा उपाय जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे. जेव्हा तुम्ही होळीची पूजा करायला जाणार आहे तेव्हा तुम्हाला थोडीशी होळीची राख जी आहे तर ती घरी घेऊन यायची आहे. त्या दिवशी तुम्हाला नाही शक्य झाले तर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी थोडीशी होळीची राख जी आहे तर ती घरी आणायची आहे. एका लाल कपड्यामध्ये तुम्हाला ती बांधून घ्यायची आहे, त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि दररोज जेव्हा तुमची मुलं रात्री झोपतात, झोपल्यानंतर ती पोटली तुम्हाला मुलांच्या उशीखाली ठेवायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी मुलं उठली की ती पोटली उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची. असा तुम्हाला 21 दिवस जो आहे तर हा उपाय कंटिन्यू करायचा आहे. तुम्ही 21 दिवसांच्या आतच तुमच्या मुलांमध्ये तुम्ही बदल बघू शकता. तुमची मुलं जी काही हट्टीपणा करत होते तर ते कुठेतरी तुम्हाला कमी होताना दिसेल, मुलांची प्रगती होताना तुम्हाला जाणवेल. तर तुम्ही हे दोन्ही उपाय जे आहेत तर ते नक्कीच होळीला तुम्हाला मुलांसाठी करायचे आहे. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही, कारण तुम्हाला होळीची पूजाच करता येणार नाही, तेव्हा हा उपाय तुम्ही करू शकत नाही. तसेच जर घरातील स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या स्त्रियांनी सुद्धा हा उपाय करू नका. मग स्वतः मुलांनी किंवा वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.